सुद्धा आपण त्याचा फॉलोअप मी सुद्धा मागच्या वेळेस घेतलेला. तुम्हाला तर माहिती आहे की तुमच्याच म्हणजे काय म्हणतात आपण सर्व एकत्र जाऊन पाहणी केलेली 2-3 वेळा झालेली आणि आय नो की त्याचं ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण आय एम शुअर दिस टाइम वी विल बी एबल टू सॉल्व दॅट बिकॉज ते इकडचा प्रश्न आहेत जे स्टाफ भरतीचा तो नक्कीच यावेळेस सुद्धा आय विल गेट ऑन टू दॅट, कारण तो सुद्धा मोठा मुद्दा आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा भरपूर पद्धतीने पेंडिंग आहे जे हे आय थिंक हे थकबाकी जे तुम्ही बोलला 3 कोटीची कॉलेज साईड मला वाटतं 3 कोटी हॉस्पिटल त्याचं सुद्धा नक्कीच काय म्हणतात हे करून आपण आपले जे प्रमुख मुद्दे आहेत हे पुरवणी मागण्यामध्ये ते आपण सुद्धा करू. आता मेन आजची मीटिंग मला म्हणजे 100% आफ्टर इलेक्शन एक आढावा घेण्यासाठी सुद्धा आणि मेन आपला जो हा प्रॉब्लेम इकडे उपस्थित झाला आहे जे आता 1-2 आठवड्यापासून आपण सर्वांना माहिती आहे की ते जे बनावट औषधांचं जे हे झालं आपल्या भागामध्ये असेल 2-3 हॉस्पिटल्समध्ये झाले. किती हॉस्पिटल 11 हॉस्पिटल्समध्ये झाले आणि आपलं हॉस्पिटल अनफॉर्च्युनेटली त्याच्यामधलं एक होतं. तर आय वॉन्टेड टू आस्क की हे मेडिसिन्स जे येतात हे शासनाकडून येतात का आपण खरेदी करतोय? व्हॉट इज द प्रोसेस काय? आपण तिन्ही लेवल शासनाकडून नाही स्पेसिफिसिटी ही जी आता प्रणाली ऑनलाईन प्रश्न होता की आपल्याला एवढे अनुभवी आहोत, वी आर ओल्डेस्ट रुरल मेडिकल कॉलेज, आपल्याला हे सगळं असताना आपलं एक्सपिरियन्स पुढे कमी पडलं की आपल्याला कळलं नाही की आपण जे औषध बांधलं म्हणजे कुठले स्टँडर्डाइज ब्रँड्स आपल्या सर्वांना माहिती आहे. आय माइट नॉट नो बट यू शुड नो राईट. मग ते असं कसं झालं की एवढं आपलं म्हणजे एवढं मोठं रिस्पेक्टेड हॉस्पिटल आहे ह्याच्यामध्ये अडकलं. म्हणजे आपण 11 म्हणतो पण किती कॉलेजेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, हे आपण त्या 11 मध्ये कसं आलो? दॅट वॉज थोडा एम्बॅरेसिंग. मोकळा मुद्दा आपण कारण लपविणं आणि कारण ढकलणं हा मार्ग वेगळा परत कधी नाही. ह्याच्यात सफर झालाय भागातला रुग्ण. स्पेसिफिकली माझं मत मॅडमने विचारलंय की आपल्याला ही औषधं तुमच्या लेवलला खरेदी केली का राज्याच्या लेवल? तुमच्या लेवल ऑनलाईन मग स्टँडर्ड त्याचं जे आहे ते का बघितलं नाही? नाही सर, नाही असं हे गोल उत्तर आपण लोकांना द्या. माझी विनंती आहे आपल्याला की ह्याच्या मुळाशी जायचंय. हे जेव्हा तुमच्या मेडिकल कॉलेजला खरेदी केलं तर एक कंपनी नाही ना महाराष्ट्रात एक कंपनी असेल तर ती गोष्ट आली. त्या औषधाच्या कंटेंट असलेल्या खूप कंपन्या आहेत, त्या स्टँडर्ड कंपन्या पण खूप आहेत. मग त्या स्टँडर्ड कंपनीकडे आपण का गेलो नाही? विषय मुद्द्यावर जावं. तुम्ही विषय लपीनं राज्यावर ढकलणं कंपनीवर ढकलणं ही आपण माझं मत आहे की ही आपण चुकीच्या गोष्टीवर चाललो सर. म्हणजे माझं डोकं दुखायला लागलं आणि पोट दुखायचं औषध दिलं तर डोकंही दुखत आणि पोट दुखायचं नसतं तर ते सुद्धा दुखत. तुम्ही लपवालपी करू नका. माझी विनंती आहे, हे वैयक्तिक वाद नाही. ह्या भागातला रुग्ण ह्या भागात रुग्णालयाला येणारा त्याचं नुकसान झालंय, त्याला त्रास झालाय, त्याच्या उपचारामध्ये डिले झालाय, त्यात काही घटना घडल्या असतील, पण ह्या बरोबर मेडिकल कॉलेजची विश्वासार्हता संपायला. सगळ्यात महत्वाचं आहे की 10 रुपये मिळण्याकरता जर कोणी काही चुकीच्या गोष्टी करीत असेल आणि अनऑथराइज्ड घेत असेल, हे कुठंतरी बंद का केलं नाही हा माझा स्पेसिफिकली तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आहे. मलाही कळतंय साहेब, तुम्हालाही कळतंय. एक गोष्ट घ्यायची असेल तर 50-100 कंपन्या आहेत. एक कंपनी मेडिकल ती औषध बनवत नाही सर. मी डॉक्टर जाजू साहेब एक कंपनी बनवत नाही, बरोबर आहे सर. कंपन्या बनवण्या खूप आहेत. त्यावेळेस आपण त्याचं स्टँडर्डनेस बघतो. सप्लायमध्ये किती कंपन्या आल्यात हा विषय नाही. आपण जर त्याच्यात आपल्याशी कोण डिलिंग करतंय त्याच्यावर जर जात असू तर हा प्रॉब्लेम क्रिएट झालाय. आणि माझं स्पष्टपणानं म्हणणं आहे की हा प्रॉब्लेम तुम्ही शासनाकडं ह्या सगळ्या गोष्टी कोण आहेत ही औषध. आणि हा एक मुद्दा आहे की तुम्ही ती औषधं घेताना स्टँडर्ड कंपनी का बघितली? त्याचं स्टँडर्ड प्रिपरेशन कंपनीमध्ये सुद्धा आहे की वेगवेगळ्या औषधाच्या स्टँडर्ड कंपनी. आपण जेवताना सुद्धा क्वालिटी कुठे आहे, स्वच्छता कुठे, ह्या गोष्टी बघतो.
मग आपली जबाबदारी नुसतं ही नाही, औषधं वगैरे तुमची आहे. सरकारकडे गेलं येईल, त्या वैद्यकीय प्रशिक्षण येईल. ही निवड करमणुकीचं केंद्र एक नाही सर. हा माणसाच्या जीवनाशी खेळ. मी खूप बातम्या वाचल्या, आमदार मॅडमनी वाचल्या आणि मला वाटतं इथं असलेल्या सगळ्यांनी वाचलं की त्या कंपन्या खूप ठिकाणी. माझं स्पेसिफिकली आमदार मॅडमने मुद्दा मांडला, त्या परत कंटिन्यू करतील. पण माझं मत आहे, गोल गोल उत्तर देण्यानं मला वाटतं ह्या गोष्टीचा तुम्ही त्याला पत्र फिरवताय मराठीमध्ये. तुम्ही काही गोष्टी लपविताय. माझं मत आहे की ही उघडकीला आलंय. अशा किती गोष्टी तुमच्या लेवलला खरेदी केल्या आणि रुग्णाचं वाटोळ करण्याकरता स्वतःचे स्वार्थ बघितले. हा माझा सगळ्यात मोठा विषय आहे तुम्हाला. हो, तुम्ही असं नका, एकच कंपनी येत नाही साहेब. मी सुद्धा 35 वर्षांनी ह्या गोष्टीतलं नॉलेज आहे. आम्हाला सुद्धा एखादी गोष्ट समजा गावात प्रिंटिंग आम्हाला बॅनर करायचंय, तर त्याचं कोण क्वालिटी बनवतंय, कुणाची प्रिंटिंग चांगली, कुणाचं काय चांगलं याचा विचार करतो. आणि 10 अंबेजोगाई समजा 25 जण आहेत बॅनर बनवणारे, त्यातले आम्ही 1-2 निवडतो, त्यातून घेतो. साधं बॅनर आम्हाला वर्षातून लावायचं हा विचार करतो. ही तर माणसाच्या जीवन मरणाशी खेळाचे लोक बघतील. ही कॉलेज डॉक्टर विमल मुंदडा, नमिता मुंदडा, आमच्या नेत्या पंकज, ह्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये ह्या मेडिकल कॉलेजच्या विषयाशी अटॅचमेंट आहे. ह्या विषयात अटॅचमेंट असताना तुमच्यावर जबाबदारी खरेदी करण्याची. कारण जरी आपलं फार्माकोलॉजी डिपार्टमेंट असेल तरी डीनच्या परस्पर काही होत नाही. हे चेंडू ढकलाढकली खेळ नको. ही गोष्ट करत असताना तुम्ही त्याचं टेबल केला का, त्याचं अनालिसिस केलं का, त्यातलं कुठलं बेटर आहे, स्टँडर्ड कंपनी कुठली आहे, हे बघितलं का नाही. ह्याच्यावर मुद्द्यावर बोला. नसेल तर मग ती पोत्र फिरण्याचं तुम्ही हे नका सांगू. हे एका गोष्टीत होतंय, तुमच्या लेवलला खरेदी होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत हे का होत नसेल. तुमच्या लेवलला खरेदी होणारी गोष्ट तुम्ही स्टँडर्डनेस का घेत नाही. शासन पैसा देतं. शासन पैसा देत असताना रुग्णाच्या जीवाशी खेळू नका, ही शासनाची भूमिका आहे. आणि कुठलाही माणूस, मी सुद्धा, मला औषधं प्रिपरेशन दिली, डॉक्टर बिराजदार सरने दिली, डॉक्टर चाटे सरने दिली, कोणी दिली. तर मी अंबेजोगाई सुद्धा खूप मेडिकल स्टोअर आहे, पण स्टँडर्ड कुठं मिळतंय ह्याचा विचार सामान्य माणूस करतो. मग तुम्ही का केलं, ह्या मुद्द्यावर तुम्ही बोला. उगा आपण वेगळी ते 11 मेडिकल कॉलेज आहेत, त्यांनी सप्लाय आहे, त्यांचं हे सगळं वैयक्तिक मी बोलू शकतो सर. मीटिंगमध्ये काही गोष्टी बोलणं हे मॅनर्स नाही, कारण आपण आरोप प्रत्यारोप करण्याकरता नाही. पण तर तुम्ही लपित असताल तर त्या गोष्टी डायरेक्ट बोलावं लागते आणि ते तुमच्यासाठी योग्य होणार नाही. ज्यावेळेस आपण अधिकार म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून, ह्या रुग्णालयाचे प्रमुख, रुग्णांचे प्रमुख आहेत, कॅम्पसचे प्रमुख म्हणजे रुग्णाचे प्रमुख आहेत, त्यावेळेस त्या रुग्णाला स्टँडर्ड औषध मिळणं आणि स्टँडर्ड प्रिपरेशन बघणं, तुम्ही तज्ज्ञ आहात ना सर. माझ्यासारख्या काहीच नॉलेज न, म्हणजे 12वी पास असणाऱ्या माणसाला कळतंय स्टँडर्डनेस, तुम्हाला कळत नाही म्हणजे डोळे झाक करणं. माझं डायरेक्ट म्हणणं आहे, तुम्ही मला हे सांगा सर, माझी विनंती तुम्हाला, की ह्याच्यामध्ये स्टँडर्डनेस का बघितलं, तीच कंपनी तुम्हाला का आवडली आणि त्याच कंपनीची औषधं घेण्याचं तुमचा म्हणजे काय होतं, हे वरचं उत्तर द्यावं लागेल. त्याचं उत्तर द्या. ऍक्च्युली हा जे मुद्दा आहे तो खूप जुना आहे. नाही सर 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 2 मिनिट, माझी विनंती आहे. मुद्दा ऐका, मुद्दा जुना आहे का नवीन आहे, डीन कोण आहे कोण नाही, हा आमच्यासाठी प्रोसेस सांगतो. ऐका सर, प्रोसेस नकोच, आमच्या मुद्द्यावर चर्चा करा. कोण इथं चेअर जे कोण आहे त्याला उत्तर द्यावं लागेल. तुमच्या काळातला आहे, त्यांच्या काळातला आहे असा विषय नाही. हा मेडिकल कॉलेजशी रिलेटेड आहे आणि आजही परचेसिंग तुमच्या हातात आहे लोकल लेवलची. मग ह्या सगळ्या गोष्टीला तेच चालू करायचे का? माणसं मारून वर्षाला रिपोर्ट घेऊन चर्चा करायची. खूप गोष्टीचे रिपोर्ट बाहेर कळत नाही. जेव्हा आपल्या घेतलं, कारण एक कोणतं औषध आहे सर, अजिथ्रोमायसिन सर. त्याच्या जर 5 मिनिटात तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर किती कंपन्या दिसतील. पुढच्या काळी गुगल नव्हतं, पण नॉलेज होतं. तुम्ही त्यातले मास्टर आहात, तुम्ही त्यातले आमच्यासारख्यांनी त्याच्यावर बोलावं. इतके काय आम्ही मोठे नाही,
पण त्या कंपनीचे स्टँडर्ड कंपन्या खूप आहेत सर, आहेत का नाही? तसेच तर मेडिकल स्टोअरवाल्याला बोलतो नाव सांगायला नको, आहेत ना? मग तीच कंपनी काय घेतली? स्टँडर्ड सोडून आपण तिथं का गेलो? हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आमदार मॅडमचा तोच मुद्दा आहे, बरोबर आहे? बोल मॅडम. ते प्रोसेस कशी असते की आपण ज्यावेळेस जे ड्रग आपल्याला लागतो ते आपण ऑनलाईन टाकतो. ऑनलाईन मग त्याचं जे भरतात लोक, जे काही 11 लोकांनी भरले, 11 लोकांनी भरल्यानंतर आपण काय करतो, कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करतो आणि नियमाप्रमाणे जे लोवेस्ट येतं म्हणजे जे कमी दरात देतं त्याला आपण ऑर्डर देत असतो. आणि ज्याचं आपण लोवेस्ट आलेलं आहे त्याचं ते कंटेंट आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातं. तर ह्या वेळेस ते त्यांनी जानेवारी महिन्यात ते ड्रग अनालिसिसचा रिपोर्ट त्याला जोडलेला होता आणि त्यात इरिथ्रोमायसिन हे ड्रग आहे म्हणून त्यांनी दिलेलं होतं. हिंदी कंपनी आहे, त्याचं नाव काय कंपनीचं नाव? दोन गोष्टी. आणि तुम्ही या कंपनीचं औषध घेतलेलं? नाही. तर हे फर्स्ट टाइम तुम्ही, बिकॉज इट वॉज द लोएस्ट प्राइस रेट ऑफ दिस मेडिसिन. हा मी नियमच कसं आहे म्हणून रिअल येतं. 2 मिनिट. नाही त्याचंही तुम्हाला आम्हाला विविध मुड्डीवाले साहेब तुम्ही PWDला टेंडर येतात, बरोबर आहे? समजा एखाद्यानं 40% बिल होतं, 20%, 25% बिल्डिंगला बिल दिलं, तर इंजिनियरची जबाबदारी आहे का नाही की ती काम करू शकतो का नाही, त्या रेटला परवडतं का नाही, क्वालिटी ऑफ वर्क देऊ शकतं का नाही, आहे का नाही? बरोबर. नगरपालिकेत काय आहे का नाही संजय भाऊ? मग तुम्ही हे का बघितलं नाही की ती हे बिलो गेलाय तर त्या क्वालिटीचे देते का नाही? रिजेक्ट करणं हे करणं, त्याला कारण काढावं लागतं. तर रिजेक्टचं कारण टाकून ते फेकून स्टँडर्ड कंपनी घ्यावी लागते. तुम्हाला रूल्स बघायचे असेल तर कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर नोटीसचे तुम्हाला रूल्स वाचून दाखवतो. सोयीप्रमाणे नका बोलू सर. ही काही अडाणी माणसं बसलेली नाहीत मिटिंगला, ऐका ना. हे उत्तरच नाही सर आपण. आणि कोण दिन होतं कुणाच्या काळात झालं नाही. आमचे पेशंट, आमचे रुग्ण सफर झाले. उद्याच्यात मी बी असेल ना, मी सुद्धा मेडिकल कॉलेजची औषधं घेतो. हो, ही इथं घेतात, तुम्ही सुद्धा घेत असाल सर. हा आपण म्हणजे साधा विषय. माझ्यासारखा माणूस महाग का स्वस्त बघत नाही, स्टँडर्डनेस बघतो. तुम्हाला सुद्धा कारण करता आलं असतं, इतकं बिलो आहे आणि ही कंपनी स्टँडर्ड नाही, आम्ही रिजेक्ट करतो. हे करायचं तुमचं काम आहे, नोट करण्याचं. तुम्ही नोट का केली नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही असं नका की जे आम्ही चार्ज केला. साहेब PWD नगरपालिका ऑल ठिकाणी टेंडर नोटीस आहेत, रेट कॉन्ट्रॅक्ट आहे. पण रेट कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून कुणी रेट कॉन्ट्रॅक्टच्या लिस्टवर आहे. हो सर, बघा ते सर, रेट कॉन्ट्रॅक्टच्या लिस्टवर कुणी आहे म्हणून आपण कुणाचंही घेत नाही. आता आमच्या जलजीवनची योजना केंद्र शासनानं चालू केली. देशामध्ये मोदी साहेबांनी नळ योजना प्रत्येक गावाला हर घर ते जल, बरोबर आहे. आणि आमच्या खासदार प्रीतमताईंनी जिल्ह्यात प्रत्येक गावात ती केली. त्याच्यामध्ये अधिकारीच असतात किंवा पुढारी असतात, कुणी असेल, त्यात पाईपलाईनच्या ऍड करतात 4 स्टँडर्ड कंपनी. तर माणसानं जर चांगलं करायचं असेल तर लहान लेकरांना माहिती, फिनोलेक्स चांगली आहे, जैन चांगली आहे, सुप्रीम आहे. त्याच्यावर आपण जर दुसरी कंपनी जर घेतलं आणि ती बिलो गेली म्हणून जर घेत असू सर, तर आपण कुठंतरी बायस आहे, कुठंतरी आपल्या इंटरेस्ट आहे. हे सुईचं नका बोलू. ऑल हे एक औषध आहे. अशी कित्येक गोष्टी तुमच्या लेवलला खरेदी करतायत तुम्ही की ज्याला तुमचा इंटरेस्ट बघून करताय, म्हणून आपण माणसं मारतोय. मी एका व्यक्तीला नाही, हे खुर्चीला वाद घालतोय. ही मान्य कराल तुम्ही, ही चूक झाली. आणि हे करताना त्या बिलो नुसतं बघत नाही साहेब, नुसत्या बिलोवर जात नाही. क्वालिटी आणि कॅपॅसिटी ह्या सगळ्या गोष्टीचं आपण लक्ष आहे. कधी कधी त्याचा सप्लाय सुद्धा बघावा लागतो, तो तेवढ्या मध्ये देतो का नाही देतो. तुम्ही का बघितलं नाही ह्या गोष्टी? ती आपण बघतच नाही. आपण त्याच्या काय हे आपल्याला मोकळ्या मनानं व्यवस्था करणाऱ्या गोष्टी, म्हणजे त्याचं कसं वागणं आहे त्या जर बघितलं तर वाटलं होणार आहे. ते ओपनली टॉक करायला ही करायची गरज नव्हती. पण तुम्ही असं फिरून नियम सांगायले साहेब सगळ्याच गोष्टीला. गुडेल साहेब आपल्याकडे होतो का नाही? करतो. त्याची क्वालिटी, त्याने कुठं काम केलंय, त्यानं कुठं अर्धवट आहे, कोणत्या ठिकाणी केलंय. L1 जरी असलं
L1 तरी सुद्धा त्यांनी कुठं काम केलंय, इन टाइम केलंय का नाही, आणि त्याचं क्वालिटी वर्क नाही ते सुद्धा आपण चेक करतो. आणि मला वाटतं जुन्या काळापासून ही पद्धत आहे आणि ती ऑफ द रेकॉर्ड कळत होती, म्हणजे ऑनलाईन नसताना. आता तर नुसतं टाकलं ते कळत. आणि त्याच्यावर तुमची जबाबदारी आहे लिहायचं की हे स्टँडर्डनेस नाही याच्यात, आणि ही स्टँडर्ड कंपनी नाही, इतक्या बिलो चालली म्हणजे इतक्या क्वालिटीचं हे औषध देऊ शकत नाही. तुम्ही रिमार्क पाठवायचं, वरून आल्यावर तुमचं बाजू संपली. बरोबर आहे भैया? बरोबर. या केसमध्ये विशाल एंटरप्राइजेसने आपल्याला सप्लाय केला आणि डायरेक्ट बुस्टरला नाही. विशाल एंटरप्राइजेसची कंपनी 2001 पासून काम करते आणि मोठ्या प्रमाणात सप्लाय आहे. साहेब सप्लाय कोणाचा चांगला आहे, किती मोठ्या प्रमाणात काम करते नाही त्याचं स्टँडर्ड मी अजूनही मुद्दा म्हणालो साहेब. सिस्टम नाही म्हणून क्वालिटी चेक करायची नाही, क्वालिटीचा विषय नाही सर. सर समजा मी चप्पल घेतो, हो सर मी चप्पल घेतो, मी गावातल्या दुकानात गेलो आणि बार्गेनिंग करून घ्यायला लागलो तर मला स्वस्त मिळते ती चप्पल. पण तीच चप्पल जर स्टँडर्डची घ्यायची असेल तर 4 पट 3 पट 2 पट पैसे द्यावे लागतात. एखादं औषध आपल्याला जर असं ह्याच्यात द्यायला लागलेत आपण की कोण कमी आहे, कोण कमी रेटमध्ये घेते, त्याला तुमच्या साहित्यामध्ये तेच होईल. तुमच्या केमिकल आपलं ते टेस्टसाठी घेणाऱ्या औषधामध्ये तुम्ही तेच करता, तर मग आमचे रिपोर्ट कसे चांगले येतील? मी म्हणत नाही की बेभाव घ्या, पण त्यातलं स्टँडर्डनेस तुम्ही बघायचं. कारण मी जर रक्त तपासायला दिलं, रक्त तपासायला दिल्याची गोष्ट जर त्याचं जर साहित्य योग्य नसेल, रिपोर्ट्स योग्य नाही आले, तर मला औषध जे द्यायचं ते सोडून दुसरं द्यावं लागेल. हो, मला औषध दुसरं द्यावं लागेल ना. समजा बीपी ऍपरेट घातलाय आणि ती योग्य दाखवित नाही, फक्त ती कंपनी स्टँडर्डनेस बघा ना. माझा जर बीपी आहे, माझा समजा 80/140 आहे, आणि जर समजा बीपी ऍपरेट चूक आहे आणि आपल्या सुईनं आपण खूप कंपन्या रेकॉर्डवर आहेत आणि आपल्या सुईची कंपनी घेतली, माझा 100/180 दाखविला, मला इमिजिएटली औषधं सुरू होतील ना. आणि नाही दिले तर काही कमी झालं तर डॉक्टरशी भांडायला आमची लोक तयारच आहेत. का केलं नाही, आमच्या माणसाचं बीपी फोन का केलं नाही? ईसीजी मशीन आहे, ईसीजी मशीन ईसीजी काढलाय, हार्टचा पेशंट आलाय आणि त्याचा ईसीजी काढलाय आणि दुसऱ्या मिनिटात त्याला मोठा अटॅक येतो म्हणतात. ईसीजी मशीन सुद्धा स्टँडर्ड पाहिजे. साहेब स्टँडर्डनेस मध्ये बाकीची व्यवस्था नसतात, त्याला क्वालिटी सप्लाय एवढाच विषय असतो, तर त्याला डिमांड आहे. आपण त्या गोष्टीवर का झालं नाही, का गेलो नाहीत, आणि ही एक निमित्त आहे सर. अशा खूप गोष्टी तुमच्या लेवलला खरेदी होतात. तुम्ही काय स्टँडर्ड करताय हा माझा सरळ म्हणतो. हो, कारण का सांगू का, जीवनाच्या महत्वाच्या डॉक्टर वेळेवर आला की नाही ते दुरुस्त करता येईल, डॉक्टरने वेळेवर जावं ते करता येईल, पण आपण डॉक्टर वेळेवर येऊन औषधं तशी देत असेल तर त्या माणसाचं काय रिपोर्ट परत आहे. कारण आपल्याकडं डॉक्टर्स कमी आहेत, पेशंटची संख्या जास्त आहे, त्याचं नीट झालं, लई त्रास झाला की परत येईल, नाही तर तुमची इथं होत नाही म्हणून दुसऱ्या दवाखान्यात येईल. पण ह्या औषधाच्या परिणामाने काय झालं, आणि हे असे परिणाम तुम्ही एका गोष्टीत एवढं झाले. पण ज्या गोष्टीमध्ये सध्या रिपोर्ट सुद्धा बदलण्याची कॅपॅसिटी आहे. मी डायरेक्ट म्हणतो रिपोर्ट सुद्धा सोयीप्रमाणे घेण्याची कॅपॅसिटी जगात, मग आपण स्टँडर्डनेस का बघत नाही? हा एवढाच मुद्द्यावर बोला, लई वाद आपल्याला घालायचंच नाही. आणि हे L1, L2, L3 बिलो त्याचं सगळं चार्ट, त्या नथिंग गोष्टी तुम्ही त्याच्यात स्टँडर्ड प्रिफरन्स आहे, स्टँडर्ड कंपनी आहे, ते मार्क करून नोट टाकली पाहिजे. आपले तर होत नाही. उद्योगले साहेब 25%, 30% बिल्डिंगचं टेंडर भरत होत नाही. मी आता तुम्हाला एक सांगतो, AMC मध्ये एक टेंडर निघालं खड्डे बुजवायचं. 1 वर्षाचे रस्त्याचे खड्डे बुजवायचे. XYZ माणसानं 50% बिलोनं टेंडर भरलं. मी एक्झिक्युटिव्हला एकच प्रश्न विचारला, रुपयाचं काम 50 पैशात करीत असेल तर क्वालिटी काम करा. आमदार मॅडम त्या रस्त्यावर रोज चक्कर मारतील आणि तुम्ही रोज मारायच्या. गुत्तेदारांनी लिहून दिलं माझं टेंडर कॅन्सल करा, कारण 50% मध्ये रुपयाचं काम होत नाही.
जर ती औषध कंपनी म्हणत असेल मी लोक रुपयाला देतात आणि मी 75 पैशाला 60 पैशाला देते, तर हा चिंतनाचा विषय आहे. हे चिंतन करायला तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे सर, तुम्ही त्यातले मास्टर आहात आणि तुम्ही त्या टीम मधल्या मेडिसिन डिपार्टमेंट आहे, फार्मॅलॉजी डिपार्टमेंट आहे किंवा सर्जरी डिपार्टमेंटला गोळ्या लागत असतील तर त्या सगळ्यांना एकत्र करून डिस्कशन केलं पाहिजे आणि त्याची नोट करून निर्णय घेतला पाहिजे. हे काय नेमकं? आणि हे एका गोष्टीत होत आहे असं नाही, माझं म्हणणं आहे प्रत्येक गोष्टीत होत आहे. आपण स्टँडर्डनेस विसरायला लागलो, आपण बाकीचं स्टँडर्ड काय ते बघायला लागलो. ह्याच्यावर तुम्ही बोला. मोगरीकर साहेब, आम्ही सुद्धा रोज व्यवहार करतो, मग रस्त्यावर बी मिळतो, रस्त्यावर बाजारात बी मिळतो, दुसऱ्या दुकानात मिळतो. आपण छोट्या छोट्या गोष्टीला घरी घेताना कंपनी बसतो, आपल्याला फिलिप्सच पाहिजे असतो, आपल्याला सॅमसंगच पाहिजे असतो. मोबाईलमध्ये सुद्धा सर आपण घेतो तर स्टँडर्डनेच बघतोच ना, का एखादा मोबाईल असाच मोबाईल आहे माझ्यासारखा आणि साध्या कंपनीचा आहे आणि ती 60,000 रुपयाला मिळून घेत नाही, ही 1,20,000ला घेतो. आपण काय घेतो हे मला ह्याचं स्टँडर्डनेस कळतंय. चिकित्सा बुद्धी असली पाहिजे, ती निवड मेडिकल फील्डमध्ये नाही, ऑल फील्डमध्ये चिकित्सा बुद्धी असली पाहिजे. तुमचं मत काय सर? बरोबर आहे. विचार करा, त्या मुद्द्यावर विचार. ते मुद्दा भरकवण्याला मग मध्ये बोललो, नाही तर बोललो नसतो. क्वालिटी चेक करण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही नाही, क्वालिटी चेक नाही सर. सर स्टँडर्ड कोणत्या कंपन्यात ही तुमच्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये सध्या सर स्टँडर्ड कोणतं हे कंपनी, माझ्याकडे मोबाईल किंवा चेक करण्याची यंत्रणा नाही, दुकानात बी नाही, पण मला स्टँडर्ड कोणती कंपनी एवढं तर कळत असं नाही. आता बघा, आतापर्यंत तुम्ही ह्या पर्टिक्युलर ब्रँडचं औषध कधी वापरलं नव्हतं, करेक्ट? विशाल एंटरप्राइजेस Vishal Enterprises is the supplier. We're talking about the brand of the medicine has nothing to do with Vishal. म्हणजे quality of the medicine has nothing to do ना, त्याचं एक ब्रँड असतं. त्या ब्रँडचं तुम्ही पहिले कधी नव्हतं वापरलं असं तुम्हीच बोलला. नाही, मिस्टरचं आपल्याकडे नव्हता ना कंपनीचं नाही वापरले ना, आता वापरलंय. नाही ते मॅडम आपण ज्यावेळेस टेंडरमध्ये किंवा कोटेशनमध्ये ज्यावेळेस टाकतो ना कुठली औषधी, तर त्या ब्रँड नेम टाकता येत नाही. आपण फक्त त्यातलं जसं अजिथ्रोमायसिन आहे, ती अझिम म्हणून कंपनी म्हणते, तर आपण फक्त अजिथ्रोमायसिन 500 mg एवढंच टाकतो. ते टाकल्यानंतर मग त्याप्रमाणे मग ते सर ती तुमचं तुम्ही टाकली तर त्याच्यात स्टँडर्डनेस कोणत्या कंपन्या आहेत, स्टँडर्ड कोणत्या कंपन्या आहेत आणि ही इतकं बिलो जातो तर काय करायचं. समजा मी एक गोष्ट 1 रुपयाला देतोय, एक गोष्ट 1 रुपये 10 पैशाला आहे, माझं तुमची कॉस्टिंग आहे 1 रुपया, मी 1 रुपयाला देतो, 1 रुपये 10 पैशाला कोण देते, कोणी 1 रुपये 20 पैशाला आणि कोणी 70 पैशाला देते. समजा 10 कंपन्या रुपया 90 पैसे 95 पैसे ते 1 रुपया 25 पैशापर्यंत जातात आणि एक कंपनी 70 पैसे देत असते, तर चिंतन करावं लागेल. व्यावहारिक मुद्दा मांडला दिसत होतं तुम्हाला ना? ज्यावेळेस आपण स्टेटमेंट करतो, हो सर त्यावेळेस आपण स्टेटमेंट करतो त्यावेळेस दिसतं सर 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 मी काय म्हणालो सर, हे समजून सांगण्याच्या पेक्षा आपण लोकांची जीविताशी करतोय. माझी विनंती सर, ऐका ना, समजून सांगण्याकरता आणि समजून घेण्याकरता आपण नाही बसलो, ठीक का? बोला ना तुम्ही प्रत्येक गोष्टीला. तुम्ही म्हणतात त्या बरोबर आहे, असं व्हायला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की आपण आपले जे नियम आहेत त्या दायऱ्याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट होईल मांजराच्या घरात घंटा कोण मांडणार उद्या, कारण त्याच्यावरही प्रश्न निर्माण होतील. आम्ही जर असं म्हणलं की हे स्टँडर्ड आहे, त्याच्यात ह्या गोष्टी पण होतात. म्हणून मग काय करतो सर आपण की जी स्टँडर्ड आहे ते कुठेतरी याच्या आधी एस्टॅब्लिश झालेले असतात, त्याच्याकडून आपण सर्टिफिकेट पण घेतो की हे स्टँडर्ड आहे म्हणून, आणि त्याच्यानंतरच कुठली गोष्ट आपण. सर मी तुमचा आदर करतो कुटुंबाले साहेब, हे नियम आपल्या BNDCला बी आहे, बरोबर आहे. टेंडर फायनल करण्याचे नियम काही सगळ्याचे शासनाचे एकच आहे, बरोबर आहे. पण बघत असताना आपण त्याची कॅपॅसिटी, त्याचं वर्किंग, त्याच्या सगळ्या गोष्टी बघतो, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही तर बिल्डिंग बांधताय, बिल्डिंग बांधणं म्हणजे सुद्धा कमी जास्त झालं तर जीविताशी खेळ आहे, ही तर इमिजिएटली रुग्णाशी खेळ आहे. त्यावेळेस तुम्ही नोट पुटअप करायला पाहिजे. तुमचं काम काय? नोट पुटअप करणे आणि डायरेक्शन्स देणे.
की ही कंपनी इतक्या बिलो येते आणि ही कंपनी इतक्या बिलो, हे औषध इतक्या बिलो देते, आम्हाला स्टँडर्ड कंपनीचं घ्यायची परमिशन द्या. साहेब हे व्हायला पाहिजे होतं. त्याच्यात तुम्ही हे मान्य करा सर. तुम्ही चिकित्सा बुद्धीच नाही ह्याच्यात. तुम्ही कायदा आणि माणूस बघताय. ऐका मी सर ओपन बोलायला होतं का, माझे हात जोडून विनंती. मी सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये आमचं कुणी माणूस लक्ष देत नाही किंवा मॅडम लक्ष देत नाही, आज नाही. आम्ही फक्त रुग्णाच्या पुरतं लक्ष देणारी माणसं आहे. लय डीप मध्ये जाऊ घेऊ नका. आम्ही नॉलेज ठेवणारी माणसं. मॅडम सुद्धा, आमदार मॅडम अभ्यासू आहे. माझं मत आहे आपण एकमेकाला आपण ह्या बेसवर काय येत नाही की ह्याच्यामध्ये आपण सिरियसनेस घेतलं नाही. हे तुम्ही मान्य करणार आहात का, तर पुढचा विषय होतो. ह्याच्यात चिकित्सा बुद्धी वापरली नाही. समजा एक 10 कंपन्या आहेत, 10 कंपन्या 4 कंपन्या, तर त्या औषधाच्या स्टँडर्ड असतील. आपल्याला घर बांधायचंय सर आणि खूप आर्किटेक्ट आहेत, पाहुणा सुद्धा आर्किटेक्ट आहे. तो आपण काय बघतो, 2 रुपये जास्त होते क्वालिटी होतो. इथं रूल्स आहेत. पण 2 रुपयाचं बजेट आहे, 2 रुपयामध्ये आपल्याला वस्तू घ्यायची, तर ते स्टँडर्डनेस आहे की नाही. आपण चिकित्सा बुद्धी वैयक्तिक जीवनात बघतो, सार्वजनिक जीवनात बघायला पाहिजे. ठीक का बघितलं. आणि हे जर तुम्ही मान्य करीत नसताल तर माझा आरोप असा आहे की सगळ्याच गोष्टीत हे होत आहे. हे बदलणार आहात का नाही तुम्ही? सर अदरवाईज घेऊ नका. पण हा विषय भांडणे, बातम्या देणे, तक्रार करणे एवढ्या पुरता मर्यादित नाही. हा विषय जीविताशी खेळाशी मर्यादित आहे. कारण ती गोळी घेतली, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, मेडिकल कॉलेजवर विश्वास आहे, मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्सवर विश्वास आहे. तुमच्या बरोबर मी 5 दिवसाचं मला ट्रीटमेंट दिलंय डॉक्टर घरादारांनी, आणि 5 दिवसात मी चांगलं होईल बघतो. आणि 5 दिवस मला त्रास झाला तर मी वाट कशाची बघतो, कोर्स पूर्ण झाल्याशिवाय ओके होत नाही. आणि 5 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं त्या ट्रीटमेंट लागू नये. मी म्हणतो बिराजदार सरांचं त्याच्यात लक्ष नाही, आपण पर्यायी दुसरा डॉक्टर बघू. मग त्याचे दिवस त्याचे रिपोर्टिंग तुम्हाला कोण करणार आहे आणि कोण तुम्हाला भांडणार आहे सर पेशंट येऊन की त्याला काय नॉलेज आहे. तो फक्त कसं असतंय की सर एक दुकान आहे, पेप्टिसाइड विकतंय खताचं, आणि पेप्टिसाइड विकताना सर तो काय करतो, स्टँडर्ड कंपन्या असतात, पण त्या दुकानदारांना सांगितलं हे नाही, हे घे माझ्या बरोबर. लोक घेतात सर, पण त्या स्टँडर्डनेस मध्ये त्याच्या पोटात प्रॉफिट जास्त असेल म्हणून जर तो देत असेल तर त्याचं आलेलं पीक संपतं. आयुष्यात एकदा मागं गेलं माणूस व्यवसाय तर 25 वर्ष आयुष्य संपतं. माझं मत ही सुद्धा तेच आहे. तुम्ही ह्याच्यात हे मान्य करा ना, ह्याच्यात चिकित्सा बुद्धीने आपण गेलो नाही. साहेब आपल्याला एखाद्याला टाळायचं असलं, मी तुम्हाला तुमच्या मेडिकल कॉलेजचे प्रकरण देऊ का, की तुम्हाला एखाद्याला टाळायचं असलं तुम्ही कारण काढून टाळता. ह्याच्यात का कारण कोण टाळलं. मुगरीकर सर सगळ्याच गोष्टी ओपन बोलायच्या नसतात. एकट्यात बसलो ना आपण, मीटिंग संपलं तर मी सांगतो. मी फक्त काय माहिती का, मी आमदार मॅडम आहे, डीन साहेब आहेत, आपण सगळे रिस्पेक्ट आहे. माझा मुद्दा सोपा आहे. ते कधीतरी आपली मानसिकता बदलणार आहे का. त्या माणूस कसं असतं साहेब, मी तुम्हाला एक सांगतो. एखादा तहसीलदार असला की ते कलेक्टरला नाव ठेवतो, कलेक्टर ऑफिस मंत्रालयाला नाव ठेवतो. ज्यावेळेस तो तहसीलदार कलेक्टर ऑफिसला जातो सेम वागतो, आणि मंत्रालयात गेलेला कलेक्टर सुद्धा सेम वागतो. सिस्टीम बदलते ना. मग आपण खुर्चीवर आलो तर आपण ह्या सिस्टीम मध्ये का अडकायला. आपली ही बाजू नाही का, हे कुटुंब प्रमुख काही त्यांना रागवण्याचा तुम्हाला अधिकार आहे, ह्यांचं चांगलं केलं तर पाठीवर थाप मारण्याचा अधिकार आहे, ह्यांच्या अडचणी समजून घेण्याचा अधिकार आहे. तसंच रुग्णांच्या सुद्धा राऊंड घेतला म्हणजे सगळं संपलं असं नाही. दुसऱ्या राऊंड मध्ये तेच प्रॉब्लेम का राहिलेत नाही राहिलेत, ही जबाबदारी आमची नाही सर. आपल्याला त्याच्यासाठी जबाबदार आहात तुम्ही. हे नाही मी त्या जीला सांगितलं ते लक्ष दिलं नाही. साहेब पेपरवर घ्या, ऍक्शन घ्या. सेम प्रश्न आहे. तुम्ही ह्या गोष्टीत ही मान्य करा ना सर. इतक्या वेळा आपण चर्चा करतोय, ह्याच्यात चिकित्सक बुद्धी वापरलेली आहे. आपण नियमाचा आधार घेतो. नियमाला बांधील राहून नाही केलं तर काय होतं, हा भाऊ आहे. काही गोष्टी नियमाला बांधील नियमाच्या पलीकडे जाऊन करतो आपल्या सोयीच्या. सर
मी तेच म्हणतो, आम्ही तेच सर सर त्याला घाबरतो आम्ही. सर नाही मी सर आता- नाही. तिथेही बोलते त्या मुद्द्यावर नन ऑफ प्रॅक्टिस आहे. सुईप्रमाणे नियमाचा अर्थ काढणे आणि सुईप्रमाणे एखाद्याला मदत करताना नियमाची बाजू समजून सांगणं ही माणसाच्या जीविताशी तुम्ही त्याच्यावर नोट लिहायला पाहिजे. चला एखादी गोष्ट सप्लायची तुम्हाला आवडली नाही, तुम्ही काय करता? तुमचं काम आहे सर, आपलं काम आहे नोट्स लिहिणं. त्याच्यावर आहे का नाही सर नोट्स लिहिणं काम? मग त्याच्यावर नोट्स लिहिल्या का सर की हे आम्हाला योग्य वाटत नाही, बरोबर सर? हे का केलं? चिकित्सक बुद्धीनं रुपयाची वस्तू 70 पैशाला द्यायला लागली आणि बाकीचे सगळे 95 ते ₹1पर्यंत ₹1.10 गेले. ह्याच्यातला अभ्यास केला पाहिजे. डिपार्टमेंटली ह्याचं चर्चा झाली पाहिजे, डिपार्टमेंटली नोट पुटअप झाली पाहिजे, डीननं ते नोट मान्य केली पाहिजे. मग कशाला डिपार्टमेंट आहे सर? मग फार्मॅकोलॉजी डिपार्टमेंटची गरजच नाही सर, सगळं तुम्हीच करू शकता ना. डिपार्टमेंटसाठी त्या त्या विषयाच्या तज्ञांना कलेक्ट करणं आणि सांगणं, बरोबर आहे सर? सार्वजनिक मेडिसिन विभाग सगळ्याचा एक फायनल MBBS पर्यंत सेम आहे. पण ज्यावेळेस आपण बोटाचा स्पेशलिस्ट असतो तेव्हा त्याला काहीतरी जास्त बोटाचं कळते, एवढं मला कळतं. हो, माझे ही मान्य करणार आहात का नाही तुम्ही की आपण इथं कमी पडलो? हे मान्य करणार का दिन साहेब? तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणता ती होते साहेब, आम्ही चेअरशी, हा विषय चेअरशी आहे साहेब, व्यक्तीशी कधीच नसतो सर. माणसं येतील, माणसं जातील, चेअर ही कायम आहे. ह्या चेअरची ही आपण कमी पडलो, आपली दुर्लक्ष झालं, हे मान्य आहे की नाही? प्रोसेस तर कम्प्लीट केली नाही नाही, प्रोसेस साहेब आपण शेवटी प्रोसेसवर चाललो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं सर, एखादी गोष्ट आपल्याला समजा ही सोयीची वाटली नाही ना, आपला इंटरेस्ट कशात आहे, आपण ओव्हरलुक करतो. ओव्हरलुक शब्द वापरलाय सर, ओव्हरलुक, बरोबर आहे? आणि एखाद्या गोष्टीला आपल्याला इंटरेस्टच त्या माणसात आहे तर आपण नियमाचा आधार घेऊन त्याला मदत करतो. आय आय राईट मुगरीकर सर? बरोबर आहे माझं मत? हेच दिन साहेबांनी मान्य करा आणि पुढे चालू आपण, ह्या चुका होणार नाही. हो, आता ही तर झाली, ह्याला मी बी झाली, पण ह्याचं चिंतन मान्य सर, हे बरोबर आहे माझं मत? सर सर माझी एकच विनंती, ऐका ना, माझी एकच विनंती, समजा मला ही गोष्ट, ही फाईल आहे, ही 10 रुपयाला आणि ह्याच्यापेक्षा ही क्वालिटी रेटमध्ये, रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये 7 रुपयाला द्यायला, तर दुसरी फाईल 10 रुपयाला. तर मी ओव्हरलुक करतो काही गोष्टी, पण मला जर ह्या माणसाला द्यायचं असेल तर ओव्हरलुक करून 10 रुपयाला देतो आणि त्याच्या खाली रिझन देतो. आणि हीच गोष्ट मला 7-8 वाल्याला द्यायची, रिझन ने बी काही बी असं, तर मी नियमाचा आधार घेतो. साहेब, प्रशासकीय अभ्यास सगळ्यांना हा विषय आहे आपला इंटरेस्टचा, आपल्या खुर्चीचा इंटरेस्ट. एखाद्याला एखादी गोष्ट पडली नाही साहेब तर तो खाल्ली, तो मला योग्य वाटत नाही, संपला विषय. तो अधिकार तुम्हाला आहे ना चेअरला. समजा ही गोष्ट घ्यायची आहे आणि ही गोष्ट योग्य नाही तर तुम्ही मार्क केलं पाहिजे सर, ही गोष्ट योग्य नाही, इतक्या कमी द्यायला आमचा याच्यावर विश्वास नाही, एवढ्या कमी बाकीच्या कंपन्या हे देत नाही, इतका कमी देत आहे, एवढं मार्क करायला पाहिजे तुम्ही. ते मार्क करणं जबाबदारी आहे का नाही? हो सर, जबाबदारी आहे का नाही? समजा हेड इंजुरीचा पेशंट आहे सर, हेड इंजुरीचा पेशंट किंवा हार्ट अटॅकचा पेशंट आहे, आपले तर त्यातल्यात नाही, किंवा एन्जिओग्राफी होत नाही, एन्जिओ, तुमचं काम आहे ना रेफर करणं. तुम्ही नॉलेजवालेच ना की तो होत नाही. एखाद्या गोष्टीत रिस्क हा विषय कमी जास्त मधल्याचा होऊ शकतो सर, की आपल्या इथं मॅनेज करू, पण त्याला सांगून आम्ही मॅनेज करतो, पण गरज पडली तुम्हाला जावं लागेल. आपण ऍडवाइस देतो पण सर, ही सुद्धा ऍडवाइस आहे सर. हे का दिलं? आपण खूप वेळ झालं सर त्या बोरिंग होण्यासारखं चर्चा करतोय, आपण मुद्द्यावर जाऊ. हे मान्य आहे तुम्हाला सर? परत आपण त्याच्यावर ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नका सांगू सर, मग सगळंच बोलावं लागलं, मग मी कॅमेरा समोर सगळंच बोललो. माझी विनंती तुम्हाला, आपण मुद्द्यावर ह्या औषधाच्या चाललं. राकेश जाधव साहेब आमचं बी आयुष्य गेले, बिलो, रेट कॉन्टॅक्ट,
रेट कॉन्ट्रॅक्टच्या विषयामध्ये का मग त्याच्यात स्पर्धा घेत नाही आपण डायरेक्ट रेट कॉन्ट्रॅक्टवर घेतो? 800 रुपये घेतो साहेब मग आरसीवर घेताना सुद्धा 10 कंपनी आहेत ना, मग ती एकच कंपनी का घेतो? समजा आरसीवर सुद्धा एक कंपनी नसते साहेब. माझं जेवढं नॉलेज आहे सर, मी बी 80 ह्याच्यात घातलंय, आपण एकाच कंपनीत घेतो. मग त्यावेळेस त्या सगळ्या आरसीवाल्यावरून कॉम्पिटिशन का होत नाही? सर माझं बी 80 आरसी, मला नॉलेज आहे. आरसीवर येण्यासाठी काय करणं मला नॉलेज आहे सर. मी तुम्हाला विनाकारण वाद घालत नाही. शेतचा मुद्दा सांग. बोला डॉक्टर. मार्केटमध्ये दोन प्रकारचे मेडिसिन आहेत, एक जेनेरिक मेडिसिन, एक स्टँडर्ड. हो, स्टँडर्डमध्ये डॉक्टर डेडी, सिप्ला, त्याच्यावर जेनेरिकचे फॉर्म्युलेशन जे असतात त्याच्या कंपन्या ह्या वेगळ्या असतात. हो आता तुम्ही जे म्हणता त्याचं एक उत्तर म्हणजे मी तुम्हाला साहेब सर माझी जाजी सर, तुम्ही जे जेनरिक म्हणताय, जेनरिक मध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. ऐका सर, पण शेवटी आपण त्याचं स्टँडर्ड प्रिपरेशन बघतो की नाही सर? अंबेजोगाईला मेडिकल कॉलेजमध्ये जे खाली बाजारात जेनरिक दुकान आहेत औषधाची, त्याची बी चिठ्ठी दाखवतो, इथली बी चिठ्ठी दाखवतो, आणि इथल्या मधल्या बी चुकी काय आहेत ती बी दाखवतो. सर मी रोज तीच करतोय, वाद घालीत नाही हो सर. जेनेरिक मेडिसिन मध्ये काय होतं सर की जेनेरिकचे पुरवठादार वेगळे आणि स्टँडर्ड औषधाचे पुरवठादार वेगळे. सर दोनच सर ह्याच्यावर आपण लय डिटेल चाललो सर. आपलं औषधाचं कंटेंट कोणतं आहे त्यात लिहिले का जेनेरिक म्हणून? सर ही औषधं दिली त्यात जेनेरिक लिहिले का? जेनेरिक लिहिलं तर जेनेरिकचा आपण तक्ता करा, आणि जेनेरिकच्या कंपनीवर हे स्टँडर्डनेस लिहिलं असेल, जेनेरिक नाही तर त्याच कंपनीचं तुम्ही केलं पाहिजे. त्या कंपनीचं अनालिसिस सुद्धा करण्याची जबाबदारी आहे. हे काही टेंडर बिलो लेवल नाही. मी साहेब पीडब्ल्यूडी मध्ये त्या एजन्सीची कॅपॅसिटी, त्या एजन्सीचं वर्किंग, आणि ते इतक्या रेटमध्ये परवडतंय का नाही एवढं तर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये माहित असेल ना सर. की समजा एक बिल्डिंग घेतली आणि 25% बिलो घेतली तर 25% बिलो मध्ये बिल्डिंग करेल का? कुणीही समाजसेवा करीत नाही सर. ह्या पद्धतीचे व्यवसाय सगळ्यात कमी होतं ना. युजली किती महत्वाचा मुद्दा जीवताशी खेळ आहे. एका मिनिटात पाहिजे सर माहिती. ही विषय जेवढं नॉलेज आहे एका मिनिटात माहिती पाहिजे एकत्रित सर. किती बाय किती बेलो, आणि हे पहिल्यांदा लास्ट टाइम तुम्ही कितीला, मी हिस्ट्री काढली का लास्ट टाइम कितीला घेतलेलं तुम्ही हे मेडिसिन, यावेळेस कितीला आलं, हे सगळे अपडेट्स आहेत का अजून नाही बघितलं? सगळ्यात महत्वाचं कसं आहे सर, डॉक्टरने औषध दिलं की माणूस बिनधास्त राहतो. स्टॉप नाही, हे झालं कसं अँड इट शुड नेव्हर हॅपन अगेन. ह्याच्यासाठी काय आपण स्टेप्स घेतले, हे झालं आपल्याकडून. आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त 11 कॉलेजेस आहेत का? किती कॉलेजेस आहेत? त्यांच्याकडून काय झालं नाही? फक्त आपल्या 11 मध्ये आपलं नाव त्यात कसं आलं? आपल्याकडून कुठेतरी चूक झाली की नाही? का ऑटोमॅटिकली कुणी येऊन आपल्याला दबाव कमी दिला नाही ना? इट समथिंग वेंट रॉंग फ्रॉम आवर एंड ना. नाहीतर पूर्ण सगळ्या कॉलेजेसमध्ये हे झालं असतं. फक्त या 11 मध्ये काय झालं? तर ते आपल्याला काय पॉईंट आहे काका जे म्हणतात, आपल्याला ती दुरुस्ती करायची आणि इट शुड नेव्हर एव्हर हॅपन अगेन. ही आपल्याला इकडे स्टेप्स घ्यायचे. तर पहिले ते झालंच कसं? द रिझन आणि प्रोसेस अँड ऑल ऑफ दॅट इज देअर फॉर एव्हरीथिंग. आय अग्री. लाईक ही इज ट्राइंग टू टेल 100 टाइम्स की इन ऑल डिपार्टमेंट्स ही असं असतं. हे काही फक्त औषधाचं नाहीये की टेंडर येतं, बिलो भरतात, मग आपल्या लोअर्सवर जायचं असतं. नाही, पण हे आपण आपल्याकडून काय चूक झाली की दुसऱ्या कॉलेजेसमध्ये असं झालं नाही. आपलं एवढं रेप्युटेड, एवढं ओल्ड, एवढं काय म्हणतो रिस्पेक्टेड कॉलेजचं नाव ह्याच्यामध्ये कसं आलं? म्हणजे आपल्याकडून कुठलं डिपार्टमेंट असेल, काय असेल ते आता तुम्ही तुमच्या ह्याच्यावर, आता वी आर नॉट पोलीस हिअर टू कॅच यू आणि आम्ही काय सजा देणार नाहीये. आपलं जस्ट ट्राइंग टू से की तुम्ही तरी फाइंड आउट करा. तुम्हाला तरी माहिती आहे ना की हे काय ऑटोमॅटिकली झालेली गोष्ट नाहीये, ही आपल्याकडून घडलेली गोष्ट आहे. ही कशी घडली, हे काय झालं आणि पुढे हे परत कधी होणार नाही, ह्याच्यासाठी आपण ऍज डॉक्टर्स, ऍज पीपल ऑफ दिस कॉलेज हे काय करू शकतो. फक्त एवढंच चर्चा करू, मग पुढच्या मुद्द्यावर.
एवढंच फक्त सांगा की तू कुठे झाली हे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कसं माहिती. तर यू टेल अस ना की डोंट गिव्ह की एस की असं काय म्हणतात असंच असतं, आम्ही काय चूक केलं नाही, त्यांनीच आमच्याकडे पाठवलं, असं थोडी असतं. मग ते आपल्या एकेका महाराष्ट्र कॉलेजमध्ये झालं असतं ना, की आपल्या इकडे काय झालं, आपण कुठे राहिलो, ते हीच टाइम टू टेल अगेन अँड अगेन. तर ते तुम्ही प्लीज एक्सप्लेन करून सांगा. त्याच्यावर इतकी आपण चर्चा केली वगैरे करतो, आपण याच्यात चिकित्सक बुद्धी वापरलेली हे मान्य. हो सर, मान्य आहे. मान्य आहे का नाही? चिकित्सक बुद्धी नाही बघा, आपण केलेलं सोयीचं कसं आहे. सर 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 माझी विनंती आहे, आपण केलेलं सोयीचं कसं आहे, म्हणजे एखादा दुकानदार कसा माल चांगला दिला ह्याच्यात जाऊ नका सर. तुम्ही माणसं आहात, तुम्ही याच भागातले आहात, तुम्ही एखाद्याची बाजू का घेतायत तुम्ही कायद्याची. सर सर तुम्ही एखादी गोष्ट घेताय किंवा एखाद्या हॉटेलला जेवायला जायचंय, समजा एखाद्या हॉटेलनं आपल्याला सर्व्हिस दिलं नाही, जेवण वेळेवर दिलं नाही, सर्व्हिस दिलं नाही, स्वच्छता नाही, दुसऱ्यांदा जाता का? आपण चिकित्सक बुद्धी आपल्या जीवनात वापरतो, ती चिकित्सक बुद्धीचं का नाही वापरतो? एवढा साधा 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 प्रश्न की L1, L2 बिलो 10% बिलो ह्या गोष्टी नाही. स्टँडर्डने सुद्धा बघायला पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर नोट टाकून वर दिली पाहिजे. समजा मी उद्याच्याला तुमच्या इथं गोळ्या दिल्या आणि पेपरमिटच्या गोळ्या सप्लाय केल्या, जमते. समजा आमचे शेळके सर आहे, डोळ्याचं औषध आहे आणि ते औषध टाकले तर माझी आग कमी व्हायच्या ऐवजी ती डोळ्यात चाललाय, तर त्याचं ती औषध आलंय, डीन साहेबांनी खरेदी केलंय, डिपार्टमेंटला आले ना आम्ही दिलंय, ही त्यांनी सांगायचं आणि ती सगळी तुम्ही म्हणायचं प्रोसेसर गेली, आमचा डोळा गेल्यावर पुन्हा काय करायचं. तुम्ही ही जी कारण आहेत ना सर, ही जी आपण आतापर्यंत चर्चा करतो, तर तेवढी चर्चा नाही करायला पाहिजे. आपण फॅक्ट मान्य केली पाहिजे की झालंय, इथून पुढे असं होणार नाही, एवढाच अपेक्षा आहे. ह्याला काही फाशीची सजा नाही सर. हो, पण हे तुम्ही कधीतरी सगळ्या गोष्टीमध्ये स्टँडर्डनेस वापरणार का? सगळ्या कॉलेज गोष्टी दवाखान्याचं हे कुटुंब माझं आहे आणि मला ही गोष्ट पटली नाही तर लिहू शकता. समजा मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, मला एखाद्या लेक्चरची शिफारस करायची, ते लेक्चरशिपसाठी. तुम्ही काय म्हणता, ह्याचे मार्क कमी, त्याचे मार्क जास्त आहे, मला ह्याला घ्यावं, ह्या डिपार्टमेंटचा नाही, हा आता MD पास नाही, MD पासला घ्यावं. तुम्ही त्याचा अभ्यास करता ना, ह्याच्यात सुद्धा केलं पाहिजे ना सर. साधा विषय सर माझा, ही वाद नाही तुमच्याशी. कायमची भीती आहे रुग्णाच्या डोळ्यात की दवाखान्यात औषध खायचं का नाही. आता जी भीती आहे तुमची विश्वासार्हता संपण्याचं कारण आहे. तुमची म्हणजे वैयक्तिक तुमचा विषय नाही, मेडिकल कॉलेजचा आहे. हे डॉक्टर डावळे साहेबांपासून इथपर्यंत मेडिकल कॉलेज आलं, आंदोलनातून आलं. ह्या मेडिकल कॉलेजचे महाराष्ट्रामध्ये वेगळेपण आहे. ठीक आहे, 100% सुविधा नाही, पण ह्या मेडिकल कॉलेजची विश्वासार्हतेबद्दल चॅलेंज नाही. ही तुम्ही मान्य आहे. डॉक्टर जाजू साहेब, आपण ह्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहात, मी काही तुम्हाला ओळखत नाही. डॉक्टर विमान मंडळाचे आपण क्लासमेट आहात, बरोबर आहे. मी नॉलेजवाला आहे. माझं म्हणणं आहे की ह्या मेडिकल कॉलेजची विश्वासार्हता संपायला लागली, मग रुग्णांनी गरिबांनी जायचं कुठं? गरिबांनी जायचं कुठं? आज 2000ची रोज OPD आहे, 518 बेड असताना 700-800 पेशंट आहेत. खाली गादीवर झोपायला तयार आहेत, सतरंजीवर झोपायला तयार आहेत, पंखा असू नसू तरी इथं राहायला तयार आहेत. का? त्यांची पेइंग कॅपॅसिटी नाही, त्यांना त्रास आहे. मग ह्या रुग्णाची जर विश्वासार्हता संपली तर त्यांनी जायचं कुठं? आणि तुम्ही कायद्या कानूनमध्ये आम्हाला त्याच्यावर तुम्ही आम्हाला कसं पटवता येईल ते बघायला पाहिजे. तुम्ही सेल्समन नाहीत सर, तुम्ही सेल्समन नाही. सेल्समन तुमच्याकडे येतात, त्यांना हँडल करणारी यंत्रणा येते. सेल्समन सारखं नका उत्तर देऊ. हे सेल्समन सारखं आहे की माझं प्रॉडक्ट चांगलं आहे, मी ह्याच्यात फिट आहे, हे न आहे. तुम्ही ही गोष्ट कबूल करा सर. इथं आपण कमी पडलो, बोला सर. काही गोष्टी कशा आहेत की आपल्याला कुणावर तरी विश्वास ठेवावा लागेल. साहेब, विश्वासात ठेवताना सुद्धा सर आपण सर आपण परत आपण मुद्द्यावर चालू. विश्वास ऐका सर, आपल्याकडे 10 कंपन्या आहेत आणि एक कंपनी ह्याच्यापूर्वी स्टँडर्ड दिलेलं आहे आणि त्याचे रिपोर्ट चांगले आले ऑलरेडी प्रयोगशाळेत, आणि एका कंपनीचा
आपल्याला त्या रिपोर्टला पाठवायचंय बांधा वापरतोय तर प्रायोरिटी कशाला देतो? ज्याचा रिपोर्ट आला त्याला आधी आलं त्याला हो. मग ती ह्याच्यात सुद्धा का नाही 10 ही औषध हो सर नाही, नाही, सर, सर हे औषध आजच वापरलं नाही आपण. सर ते सांगतो मी की आता हे जे घेतलंय ना हे आपण- सर ऐका ना सर माझा मुद्दा काय आहे की रामायण झाल्यावर सर रामायण झाल्यावर रामाची सीता कोण पुन्हा रामायणाचे विषय माझं विनंती आपण वाद घालायला नको इथं आपण कमी पडलो चिकित्सक बुद्धीने वाद नाही, ते तर पडलो मान्य केलं. मान्य आमच्या हे मान्य आमच्या तुम्ही आधी मान्य करा पुढच्या विषयाला जाऊ आपण. काही मान्य आपण याच्या पुढे हा. ठिकाणी हे करून आपण ही ह्याच्यावर द्या तुम्ही सर इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये मिटिंगच्या नोट्स मध्ये कोण लिहिणार आहे त्याला इथून पुढे प्रत्येक गोष्टीचं स्टँडर्डनेस आणि चिकित्सक बुद्धीने बघितलं जाईल हे लिहा ना तुम्ही. हे महत्वाचा इतका आर्ग्युमेंट कशासाठी कसं होणारच नाही काका जसं Never again, जसं आपण परत कधी बोलू नका. जे तुम्ही बघा काय कुठे काय चुकलं कुठे नाही चुकलं ते तुम्ही fix करा आणि परत नाही नाही सर माझं तुम्हाला मोकळं सांगतो की डॉक्टर जयाजी तुम्ही त्या विषयातले तज्ञ आहात सर बरोबर आहे तुमचं काम आहे ही मला योग्य वाटत नाही ही लिहायची ताकद ठेवा साहेब मंत्रालय सुद्धा सेक्रेटरीएटमध्ये असेल कलेक्टरेटला असेल आम्हाला आमदार मॅडमला सुद्धा आणि माननीय मंत्री महोदयांना सुद्धा लिहून देतात ही योग्य नाही हे आम्ही करू शकत नाही साहेब ही जर मी उद्याच्याला औषधाच्या नावावर काही बी द्यायला लागलो वस्तूच्या नावावर मी म्हणजे कुठली तरी कंपनी तर तुम्ही घेणार आहेत का सर तुमचंही काम आहे सर तुम्ही नोट लिहिली पाहिजे काय दिन काय होईल तुमचं नाही झालं दिन तुमच्यावर नाराज होईल आम्ही आहेत ना तुमच्या करता साहेब ह्या गोष्टी मला इन कॅमेरा इन सगळ्याच्या बोलता येत मी सुद्धा 35 वर्षे मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला एवढं नॉलेज नाही का सर आम्ही सगळ्याचं नॉलेज आमदार मॅडम 5 वर्ष पूर्ण अभ्यास केला आणि इतकं नॉलेज नाही का सर उद्या ऐका सर मग उद्यापासून प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायचं आहे का नाही मी काय वाक्य भरलं की जेवढं आपण चर्चा चालली तर प्रत्येक गोष्टीचं जर उद्याच्याला रेकॉर्ड घेऊन आमदार मॅडम 2 दिवस इथंच थांबले आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी खरेदीपासून लक्ष दिलं तर आपण याच्यात ऐका ना कुठे येईल शेवटी झालं ती झालं इथून प्रवाह लागला मग आपण तिथंच या ना कारण सांगून लपवलपी कशाला करतोय तुमचा विषय नाही सर मी जनरल बोलायला लागलो इतकी वेळ चर्चेत नाही व्हायला पाहिजे इथून पुढे होणार नाही ह्याची पूर्णपणे काळजी घेऊ हे महत्वाचं आहे आपण काय झालं की ती प्रयोगशाळा रिपोर्ट का उशिरा आला साहेब रिपोर्ट मध्ये सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे आणि माझं मत आहे प्रत्येक हेड ऑफ द डिपार्टमेंटनं सर प्रत्येक हेड ऑफ द डिपार्टमेंटनं समजा आयस्कोप घ्यायचा आहे किंवा काही घ्यायचं तुमच्या मशिनरी सर तुम्हाला सुद्धा विश्वासात घेऊन घेतलं पाहिजे स्टँडर्डनेस काय तुमचं सुद्धा नोट घेतली पाहिजे सर हो सर मान्य आहे सर नाही या टेंडर मधली त्यांचा रिपोर्ट घ्या ना सर सर तुम्ही ह्या औषधाचा रिपोर्ट देता का स्टँडर्डनेसचा असं कुठं पद्धत आहे सर सर प्रेशराईज आणि आपल्या इंटरेस्टनं कोणा रिपोर्ट लिहायला लावणं ही गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये ही माणसं जगणं मरण नाही माणसं जगणं मरण नाही सर ही विषय माझा आज मी इतकं डिस्कशन करण्याची गरज नाही आपल्या मेडिकल कॉलेजची विश्वासार्हता संपणं ही माझ्यासाठी मान्य नाही ह्याच्यामध्ये खूप आपल्या पूर्वीच्या डॉक्टर्सनी पूर्वीच्या लोकांनी हे विश्वासार्हता निर्माण केली साहेब एखाद्या पेशंटला औषध नाही दिलं कसा आहेस तू त्याला तपासलं काही काळजी करू शकतो ते सुद्धा तेवढ्यावर नीट होते मग तुमच्या औषधावर जर माणूस नीट होत नसेल तर तुम्ही विश्वासार्हता संपवणार आज ह्याच विषयावर नाही तुमच्यावर दुसरं औषध मला दिलं साहेब मी बाहेरून गेलो गरीब माणूस कुठून गेली हो ज्याच्याकडे इथं यायला ऑटोला द्यायला पैसे नाहीत लाईन मध्ये त्याला मी डायरेक्ट येतो दाखवील जे माणूस तास 2 तास लाईन मध्ये राहतो आणि त्याला जर ती औषधं घेतल्याशिवाय पर्याय नाही त्याचं आपण चिंतन करणार आहोत का नाही हो सर माझ्यासारख्याला कळतंय 5 mg ची झोपेची गोळी घेतली त्याच्यानं झोप किती वेळाने येते किती येते तर मग दुसऱ्या वेळेस माणूस म्हणतोय दुसरी घेतो सर हे जेव्हा आपण मी माझ्या वैयक्तिक जीवनात जगतो तर सार्वजनिक जीवनात त्या अनुभवाचा उपयोग तुम्ही घेणार आहात का नाही कायद्यातच करा मग तुम्हाला पटत नसतं तर नोट पुटप करायची ताकद ठेवा ढकलू नका काय झालं
बोला ना सर. तुमच्या परवानगीने आपण जो काही म्हणाला त्या सगळ्यांचा विषय सगळ्यांच्या ह्याच्यात आले. मला एक म्हणायचं आहे, समजा एखादं कुठल्या कार्यक्रमाचं किंवा त्याचंही नाव घेत नाही आणि अशा योजनांमधनं जर सबस्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट जर आमच्याकडे येत असतील आणि आम्ही जर ते रिफ्यूज केले तर आपलं त्याच्यासाठी पाठिंबा असावा. 100% पाठिंबा आहे सर. आम्ही ओपन त्यावेळेला आमच्या मागे तुम्ही उभा राहावं असं आमचं विनंती आहे तुम्हाला. आणि कारण काय आम्हाला कळतं की ह्या इन्स्ट्रुमेंटमुळे रुग्णांचं नुकसान होणार आहे. राईट सर. आता आमचा मुद्दा आहे. मला थोडं तेवढं नाही सर, तुमचा अधिकार आहे. आपण सगळेजण इन्स्टिट्यूटशी बांधलेले, व्यक्तीशी बांधलेले. आम्ही रुग्णांसाठी करतो तर अशा वेळेला आपण एक पक्ष किंवा हे सोडून आमच्या मागे उभं राहावं अशी आम्हाला हात जोडून विनंती. आणि लाखो रुपयाचे इन्स्ट्रुमेंट येतात आणि आम्हाला ते रिफ्यूज करायच्या वेळेला प्रेशर येतं. सर त्यावेळेस तुम्ही ऐका सर, त्यावेळेस तुम्ही बोला. मी बोलण्यापेक्षा आमदार मॅडमनी बोला. तुम्ही इमिडिएटली संपर्क साधा. इन द पास्ट हॅव वी एव्हर मेड यू फील की वी आर नॉट विथ दिस, की आपली इकडे सर कधी हा विषय कोणी मांडलाच नाही सर. सर ऐका ना, ते बोलणं म्हणजे